नमस्कार. आजच्या भागात कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेमध्ये खूप मोठा, हृदयाला भिडणारा आणि भावनांनी भरलेला क्षण पाहायला मिळणार आहे. कावेरी विद्या यांच्या मनातल्या घालमेल, यशचा अचानक प्लॅन, सावली साड्यांचा भव्य शो, पौर्णिमा काकू आणि यामीचा धमाल रॅम्प वॉक आणि सगळ्यात महत्त्वाचं कावेरी विद्या यांच्या जीवनाला वळण देणारी ती क्षणभराची एंट्री. आजचा भाग सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला स्क्रीनवरून नजर हटू देणार नाही. भागाची सुरुवात होते ती एकदम तणावपूर्ण वातावरणाने. बॅकस्टेजच्या एका कोपऱ्यात कावेरी आणि विद्या दोघी तणावाने बसलेल्या असतात. दोघींच्या चेहऱ्यावर चिंता आणि मनात एकच प्रश्न, आता काय करायचं? कावेरी हलक्या आवाजात पण प्रचंड घाबरलेल्या स्वरात म्हणते, विद्या, आपली तयारीच झाली नाही. आपण स्टेजवर जाऊ शकत नाही. लोकांपुढे आपली खिल्ली उडेल. आपण आयोजकांना जाऊन साफच सांगून टाकू. आज आपण स्पर्धेत उतरू शकत नाहीत. विद्या तिच्या हातात घट्ट पकडून म्हणते, हो कावेरी वहिनी, आपण चूक केली, पण आता ही चूक लपवणं आणखी मोठी चूक ठरेल. आपण जाऊन माफी मागूया. कदाचित ते आपल्याला समजून घेतील. दोघींच्या डोळ्यात पाणीच तरळतं. कारण हा शो त्यांच्यासाठी फक्त स्पर्धा नव्हती, हा त्यांचा ब्रँड होता. तिथेच दुसरीकडे स्टेजवर सूत्रसंचालक मोठ्या उत्साहाने म्हणत उभा असतो, लेडीज अँड जेंटलमेन, पुढे येणार आहे सावली साडीचा ब्रँड. पण अजून त्यांची टीम आलेली नाही. कृपया थोडा वेळ धीर धरा. गर्दीत कुजबूज सुरू होते. इतक्यात मागून एक स्थिर पावलं मंचाकडे चालत येतात. तो म्हणजे यश. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास पण डोळ्यात काळजी. तो म्हणतो, सर माईक मला द्या, मी पुढचं सांगतो. कावेरी विद्या हे अंतरावरूनच पाहतात. हा तर यश, तो इथे कसा? आणि माईक कशाला घेतोय? त्यांचं हृदय धडधडत असतं. यश माईक हातात घेतो आणि एक दीर्घ श्वास घेत स्टेजच्या मध्यभागी उभा राहतो. तो म्हणतो, लेडीज अँड जेंटलमेन, आज सावली साड्या तुमच्यासमोर एक खास थीम घेऊन येत आहेत. आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर, नाजूक आणि गोड नात्यांची आठवण करून देणारी थीम, फॅमिली थीम. आजच्या मॉडर्न जगात साडी घालणं काही जणांना जुनी पद्धत वाटते. पण आपल्याला जे जुनं वाटतं तेच आपल्या आयुष्याचं सोनं असतं. साडी म्हणजे फक्त कपडा नाही, साडी म्हणजे आपल्या घरातील भावनांचं महत्त्वाचं पान. गर्दी शांत होते आणि कुणाच्याही डोळ्यात पापणी हलत नाही. यश पुढे म्हणतो, साडीची सुरुवात होते आपल्या आजीच्या कपाटापासून, जिथून आपण बालपणी चोरून रंगीबिरंगी साड्या काढून मस्ती करत असतो. नंतर येते आईचा पदर. तेच ते उन्हातून खेळून आल्यावर आपण ज्या चेहरा पुसतो, त्या पदरात असते आईची मायेची ऊब. तेच पुढे येतं आपलं तरुणपण येतं. आपण कमवायला लागतो आणि आपल्या आईसाठी घेतलेली पहिली साडी. त्या साडीमध्ये गेलेले पैसे महत्त्वाचे नव्हते. महत्त्वाचं होतं ते मनातलं प्रेम. कावेरी आणि विद्या हळूहळू स्टेजच्या बाजूला येत त्याचा प्रत्येक शब्द ऐकत असतात. डोळ्यात पाणी तरळतं. यश पुढे सांगतो, पूर्वी आपण दिवाळीच्या खरेदीसाठी सगळेजण एकत्र जायचो. कुटुंबाने साड्या निवडायचो. आई-वडिलांना सारं काही जमवताना पाहायचो. आज ऑनलाईन शॉपिंगमुळे ती सुंदर मजा हरवली आहे. आणि म्हणूनच सावली साड्यांनी आज एक ठरवले आहे, आठवणी परत जाग्या करायच्या. त्याचा आवाज कंप पावत असतो. प्रेक्षक भावुक होतात. कावेरी आणि विद्या तर पूर्ण स्तब्धच. यश म्हणतो, सावली साड्यांची पहिली स्पर्धक आमच्या घरातलीच पौर्णिमा काकू. आणि लाईट्स एकदम उजळतात. मागच्या बाजूने पौर्णिमा काकू संत सुंदर चालत मंचावर येतात. तिने जांभळट गुलाबी काठाची साडी हलक्या फोल्डमध्ये नेसलेली. मोत्याचे दागिने, गजरा आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज. गर्दीचा आवाज वाढतो. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. कावेरी आणि विद्या दोघेही डोळे मोठे करून म्हणतात, काकू, त्या स्पर्धेत उतरल्या? किती सुंदर दिसतायत. काकू हास्य करत प्रेक्षकांना नमस्कार करतात आणि मग रॅम्पवर गोल फिरून त्यांचं पारंपरिक सौंदर्य दाखवतात. लवकरच छायाचित्रकार कॅमेऱ्याचे फ्लॅश मारू लागतात. हे पाहून विद्या आनंदाने हात जोडून म्हणते, देवा, त्या तर एकदम राणीच दिसतायत. आता यश पुन्हा घोषित करतो, आणि आता येत आहे आमची दुसरी स्पर्धक यामी. लहानशी, चुणचुणीत यामी एका सुंदर फ्लोअर लेंथ ड्रेसमध्ये स्टेजवर येते. तिने केसांना हलका कर्ल, नाजूक दागिने आणि फुलांसारखी स्माईल. कावेरी, विद्या दोघी तिच्यासाठी जोरात टाळ्या वाजवतात. वाव, किती गोड दिसतायत यामी. यामिनीच्या चालण्यात एकदम मॉडेलसारखा आत्मविश्वास. यामी एक सुंदर फिरकी घेते आणि कॅमेऱ्याकडे हात हलवत पोज देते. स्टेजवरचा माहोल पूर्णपणे बदललेला असतो. ऊर्जा, आनंद आणि कुटुंबाची एकजूट. अशातच यश वेगाने कावेरी आणि विद्याकडे येतो आणि म्हणतो, कावेरी, विद्या वहिनी, आता तयार व्हा. पुढचा नंबर तुमचा आहे. दोघे एकदम थबकतात. कावेरी,
अगं काहीतरी चूक झाली आहे. आम्ही कसे येणार स्टेजवर? विद्या. यश, आम्ही तयार नाही. आम्ही सरावही केलेला नाही. आमच्याकडून चुका झाल्या तर? यश त्यांचे दोघींचे हात हातात घेऊन म्हणतो, आज चुकाबुकांना काही फरक पडणार नाही. सावली साड्यांचे ओनर तुम्ही आहात. हा ब्रँड तुमच्या मेहनतीने उभा राहिला आहे. आज तुमच्याशिवाय हा शो अपूर्ण आहे. दोघींच्या डोळ्यात पाणी येतं. कावेरी गहिवरून म्हणते, पण आम्ही घाबरलो यश. लोक काय म्हणतील? यश शांत सुरात म्हणतो, लोक काय म्हणतात हे नका बघू. आज तुमचा ब्रँड, तुमची कहाणी आणि तुमची ओळख जगाला दाखवायची आहे. तुम्ही फक्त एक पाऊल टाका, बाकी सगळं मी पाहून घेईन. विद्या भावुकपणे हसते. यश, तू नसशील तर कदाचित आम्ही आज इथेच थांबलो असतो. यश, नाही वहिनी, आजची रात्र तुमची आहे. चला तयार व्हा. दोघी एकमेकींकडे पाहतात आणि मनात ठरवतात, हो, आज आपण मागे हटणार नाही. बॅकस्टेजच्या खोलीत दोघी तयार होत असतात. कावेरी साडीचे प्लीट्स नीट करते. विद्या गजरा केसात लावते. आरशात स्वतःकडे पाहताना दोघींच्या चेहऱ्यावर भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढत जातो. कावेरी म्हणते, विद्या वहिनी, आठवतंय का आपण पहिले स्टॉल लावला होता? कोणाला माहीत नव्हतं आपण कोण, पण आपण ठरवलं होतं की सावली साड्या मोठं नाव करणार. विद्या. हो ताई, आज तो दिवस आलाय. आज आपण स्वतःला सिद्ध करणार आहोत. बाहेरून यश आवाज देतो, तयार आहात ना? तुमची एंट्री लागते. दोघी एक खोल श्वास घेत एकमेकींचा हात धरून म्हणतात, चला. लाईट्स मंद होतात. सूत्रसंचालक जाहीर करतो, आणि आता सावली साड्यांच्या मालकिनी कावेरी आणि विद्या. गर्दी शांत, डोळे एका दिशेला. दोघी सावकाश पडद्यामधून बाहेर येतात. त्यांची चाल संथ पण आत्मविश्वास पूर्ण. कॅमेराचे फ्लॅश चमकायला लागतात. स्टेजच्या मध्यभागी पोहोचताच लोक टाळ्यांनी संपूर्ण हॉल दणाणवतात. यश दुरून प्राऊड स्माईल देत त्यांना पाहतो. कावेरी विद्याच्या डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर हसू असतं. त्यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं. त्यांनी त्यांचा ब्रँड, त्यांची ओळख आणि त्यांचं अस्तित्व आज प्रेक्षकांसमोर थाटात उभं केलं होतं. आणि अशा प्रकारे आजचा भाग खूपच खास ठरतो. यशने दिलेला आधार, घरच्यांची साथ आणि कावेरी विद्याचा धाडसी निर्णय. आज सावली साड्यांचा शो फक्त फॅशन शो राहिला नाही. शो सुरू असताना कावेरीसारखीच साडी घातलेली एक अनोळखी बाई तिथे असते. तिच्या डोक्यावर पदर असल्यामुळे कुणालाही ती चेहऱ्यावरून ओळखता येत नाही. मा चिकूला त्या बाईच्या हातात देतात आणि सांगतात, मी आलेच. पण नंतर लगेचच सगळ्यांच्या लक्षात येतं की चिकू तर आसपास कुठेच दिसत नाही. विद्या एकदम घाबरून विचारते, आपला चिकू कुठे गेला असेल? दोन्ही बाजूंनी संभ्रम निर्माण होतो. यामी नाराज होत म्हणते, असं कसं काय? दोघींकडेही चिकू होता, मग कुणालाच कसं कळलं नाही? यावर विद्यावहिनी आठवण सांगते, मला तर स्पष्ट आठवतं, मी चिकूला माकडेच बघितलं होतं. मा चकित होत म्हणते, पण मी तर त्याला हिच्याकडेच दिलं होतं ना. एवढं बोलून सगळ्यांच्या मनात भीतीचं सावट पसरतं. आता चिकू कुठे असेल, त्याला काय झालं असेल याची चिंता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागते. त्याच्या हरवण्याचा सर्वांना धक्का बसलेला असतो. पुढच्या भागात कावेरी घरी परत येते आणि तिच्या हातात विजयाची ट्रॉफी असते. तेव्हा मा तिच्या मनातील अपराधीपणा व्यक्त करत म्हणते, कावेरी, तू फक्त स्पर्धेत नाही चुकलीस. आपला चिकू हरवला यामध्ये माझाही मोठा दोष आहे. चूक तुझ्याकडूनच झाली असा प्रश्न नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. स्पर्धा तू जिंकलीस, पण चिकूच्या बाबतीत मला मात्र आज अपयशाचं ओझं जाणवतंय. आणि म्हणूनच आज मी स्वतः माझी शिक्षा स्वीकारणार. माझ्या चुकांचं प्रायश्चित्त मी स्वतः करणार आहे. मा तुळशी मातेकडे जाऊन नम्रपणे म्हणते, तुळशी माता, आज माझ्याकडून फार मोठा घोटाळा झाला. म्हणून आज मी तुला 1,00,000 वेळा प्रदक्षिणा घालणार आणि स्वतः तुझी आरती करून मन शुद्ध करणार. हे ऐकल्यावर कावेरी धावत यशकडे येते आणि म्हणते, मा, स्वतःला शिक्षा देणार आहे, पण यात माझाही तितकाच वाटा आहे ना. चिकू हरवण्यामागे मीही जबाबदार आहे. मग मीही माझी शिक्षा सोसलीच पाहिजे. हे ऐकून यश तिच्याकडे पाहतच राहतो. आणि आता पुढे काय होणार याबद्दल उत्सुकता वाढते. आणि पुढच्या एपिसोडमध्ये नेमका कोणता ट्विस्ट येणार? चिकू सापडणार का, की आणखी काही धक्कादायक घडणार? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.